उठ. हॅलो, गुड मॉर्निंग. तर वेलकम बॅक टू अवर चॅनल. खूप दिवसानंतर भेटतोय, म्हणजे रोज तर भेटतच असतो शॉर्ट्समध्ये, पण असं ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी भेटतोय. आजचं व्हिडिओ बनवायचं कारण आज आहे इंडिपेंडन्स डे. तर हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल ऑफ यू. स्वातंत्र्य दिनांच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आणि आज आमच्या सोसायटीमध्ये आहे म्हणजे इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करतोय. तर खाली चाललो आहे. सकाळी सकाळी उठलो आहे. किती वाजले आता? 8 वाजले असतील. जायचं आहे खाली. आमचं ड्रेसिंग बघा अशी केली आहे. माझ्याकडे पण व्हाईट कुर्ता होता, पण आता एकही कपडे फिट होत नाही आहे. सो म्हणून मला हे घालावं लागलं. तुम्हाला मम्मीचा आउटफिट दाखवते आणि निघतोय थोड्याच वेळात. काय खाली मम्मीने घातली ही साडी. मम्मीकडे पण व्हाईट साडी नाही आहे. मम्मी तुझ्याकडे पण व्हाईट साडी नाही आहे ना? मग का नाही घातली? साडी आहे पण ब्लाऊज नाही. तर चला निघतं थोड्याच वेळात खाली. आमचं सोसायटीचं फर्स्ट स्वातंत्र्य दिनाचा प्रोग्राम आहे. तर कसा होतोय कसा नाही दाखवतो मला. तर भेटूया खाली गेल्यावर. हे बघा गाईस, वरती येऊन असं तयारी केली आहे सगळ्यांनी. मस्त. दीक्षा लय गोड झालं रो. तर लय गोड आहे. 2-3च खाल्ले. आता आम्ही आलोय घरी 10:30 वाजता. 10:30 वाजता नाही, किती वाजता आलो मम्मी आपण? आत्ता किती वाजलेत? हां, 11 वाजलेत. आणि लाईट गेली आहे. गरम होते. अजून नाश्ता करायचा आहे. इकडं चालली नाश्त्याची तयारी. 15 ऑगस्ट स्पेशल चपात्या. काय 15 ऑगस्ट स्पेशल चपात्या आणि रात्रीचं चिकनचं कालवण. नाही, आम्ही करणार आहे स्पेशल, ते संध्याकाळी करणार आहे.
त्याची तयारी मी रात्रीच करून ठेवली आहे, तर मी ते दाखवणार थोड्या वेळानंतर की काय तयारी केली आहे. त्याची रेसिपी पण सांगल, काय काय टाकलं आहे त्याच्यात. नवीन डिश आहे, जरा माहीत नाही मला पण कसं होणार आहे, बघूया. पण आता लय गरम झालं आहे, घामाच्या धारा चालल्यात. चला काहीच आहे बघा, चपाती आणि चिकनचं कालवण रात्रीचं. कोणाकोणाला आवडतं असं खायला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि मी बघते बिग बॉस मराठी, कोणाला कोणाला आवडतं बिग बॉस. तर आम्ही बनवतोय तेल, घरगुती तेल आयुर्वेदिक. ही बॉटल घेतली आहे 1 लिटरची, ही टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि उकळून घ्यायचं आहे. म्हणजे आम्ही ह्याच्या आधी पण हे तेल करून बघितलंय, तर जरा आम्हाला फरक पडलाय त्याचा, केस गळत नाही म्हणून आम्ही करतोय हे. लास्ट टाइम पण एवढीच एक अख्खी बॉटल केलेली ना ग, लास्ट टाइम पण एवढीच एक अख्खी बॉटल केलेली 1 लिटर तेल. तर आता तेल 50 ग्रॅम. आणि चांगलं आहे तेल, म्हणजे आहे त्याच्यात जरा, मला तर फरक पडलाय. तर तुम्हाला पण ट्राय करायचं असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकता. नाही तर आम्ही टकले होतो. आता जरा उगवलेत थोडेसे, पण वाढत नाहीयेत. त्याच्यासाठी काय असेल तर ते सांगा. पण गळत नाहीये, मेन म्हणजे ते बरं आहे. नाही तर पूर्ण घरात केस व्हायचे माझे तरी. तर आता ते काय होत नाहीये, तर फायदेमंद आहे जरा हे तेल म्हणून बनवतोय आम्ही. फुटती का नाही तुला आजचे दिवस? बघा आता पूर्ण तेल चाललंय, पूर्णच बॉटल टाकायची म्हणजे. आणि थोडंसं लो मीडियम फ्लेमवरती उकळायला ठेवायचं, म्हणजे सगळं तेलामध्ये मिक्स होईल आणि त्याचा जो काय रस आहे, जे काय आहे ते सगळं त्या तेलामध्ये उतरल. हे बघा उकळी आली आहे, मस्त काळा झालाय. हलव थोडं. आता थोडंसं फुल गॅसवर ठेवलंय. एक उकळी मोठी येऊ द्यायची याला. बाहेर जाऊन थोडा शिकेल करू जायचं. आता वाजलेत 7 आणि फुल झोपा काढल्यात आम्ही तर. म्हणजे मी तरी खूप जास्त झोपली. मी झोपले होते 4 वाजता आणि आता उठले 7 वाजता. आणि आता पहिलं काम डोकं चालवण्यासाठी चहा ठेवलाय मी. चहा केला. उमेश पण किती वाजता आला मला माहीतच नाही. तो पण आला, जेवला, झोपला, माहीत नाही. तर आज 15 ऑगस्ट, तर म्हणून स्पेशल रेसिपी आज केली आहे मी. फोन वाजतो. तर आज स्पेशल रेसिपी आहे आमची ही चिकन. ह्याचं नाव ना मी थोड्या वेळात सांगते, ठीक आहे? मला पण लक्षात नाही काय बनवायचं, नाव काय आहे ह्याचं, कारण की मी फर्स्ट टाइम ट्राय करते. एक मिनिट. चहामध्ये चहापत्ती टाकू द्या. चालेल. ओके. हां, तर ह्याची रेसिपी सांगते मी. ह्याच्यामध्ये मी काय केलं, हे असे पीसेस घेतलेत बघा, मोठे मोठे पायासोबत. ह्याच्यात टाकले मी दही, जिरा पावडर,
काळी मिरीची पावडर म्हणजे ब्लॅक पेपर, मीठ आणि अद्रक लसूण आणि मिरच्याची पेस्ट आणि अजून काय टाकलंय अजून 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 काय टाकलंय माझ्या लक्षात का नाही येते माहितीये का, कारण की मी हे काल रात्री बनवून ठेवलं असं हे फ्रीजमध्ये. ह्याला म्हणजे आज सकाळी करायचं होतं पण सकाळी म्हटलं चिकन खाणं नको म्हणून आत्ता आलाय त्याचा टाइम, तर म्हणून माझ्या लक्षात नाही. पण एवढं सगळं टाकलेलं आहे. हा आणि मी बिर्याणी मसाला टाकलाय, मी घरी जो बनवलाय ना तो टाकलाय, बस अजून काहीच नाही टाकलं ह्याच्यात. आणि असं मॅरिनेट करून रात्रभर ठेवून दिलंय. तुम्ही पण रात्रभर किंवा तुम्हाला अर्जंट बनवायचं असेल तर 2 तास किंवा 3 तास बनवून ठेवू शकता. नंतर ना दाखवते फ्राय केल्यानंतर. चला आता काय चहा प्यायचा ना. पुष्पा झुकेगा. आमचं तेल आदिवासी हेअर ऑइल. आदिवासी नाही त्याच्यातून जात आहे का ते, नाही तर जाईल सगळं. त्या गाळण्याने गाळत आहे ना ते त्या होल मधून. तेलचा कलर दिसतच नाहीये कोणता कलर झालाय. थोडा ग्रीनिश कलर झालाय, येलोइश. मी आणलंय चॉकोलावा केक आणि ह्याच्यात आहे काय, ह्याच्यात पॅटीस किंवा चिकनवाला. चला झोपेतच येतं अजून है ना. त्याच्यामध्ये आहे ना मी आता फक्त कसुरी मेथी टाकली आहे आणि आता हे सगळं रात्रीच ठेवलेलं आहे मी मिक्स करून. परत एकदा याला मिक्स करते आणि तेल गरम केले. तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे, म्हणजे ग्रिल करून घ्यायचे. ग्रिल. काय नाव आहे रेसिपीचं? हा याचं नाव आहे चिकन मलाई टिक्का. मग स्टेप बाय स्टेप सांग तू. कसे चिकनचे पीस आणले, किती टाइम त्याला भिजवलंय? तुम्ही सांगितलं ऑलरेडी पण तरी सांगता येत का. चिकनचे हे असे 5 पीसेस आणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दही, जिरा पावडर, ब्लॅक पेपर, त्यानंतर मीठ, अद्रक लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट करून टाकली आहे. परत आम्ही घरी बनवलेला बिर्याणी मसाला तो, तुम्ही कोणता पण गरम मसाला किंवा चिकन मसाला पण तुम्ही याच्यात टाकू शकता. आणि अजून काय टाकलं, आणि ही कसुरी मेथी, बस एवढंच टाकलंय. आणि रात्रभर ह्याला ठेवलं होतं भिजत. म्हणजे किती तास झाले असतील कमीत कमी? आता ह्याला जास्त झालेत कारण की आपण काल 12 तास 15 तास होऊन गेले. एवढं ठेवायची गरज नाही कारण की आम्हाला हे सकाळी करायचं होतं. पण जरा मस्त तेल गरम झालं. प्लॅन आमचा थोडा मिसमॅच झालेला आहे म्हणून. 2-3 बसतात जायचं. 2 तास. तिसरा मग तेल अजून ऍड करायला लागेल. तेल नाही जागा टाकू का अख्खं पनवेल दिसतं इथं. हे बघा मी असं भाजून घेतलंय. ह्याला दोन्ही साईडला तुम्हाला असंच भाजून घ्यायचंय. आणि आता एक साईड झाली अशी भाजून, दुसरी साईड झाल्यानंतर हे जे उरलेलं आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये परत टाकून द्यायचं. ठीक आहे, मी दाखवते टाकताना. थोडंसं जास्त भाजले माझ्याकडनं, पण तुम्ही अशी चुकत करू नका. तर आता मी आहे ना
हे टाकतोय वेस्ट नाही गेलं पाहिजे. हां मीच एकटी शूट करते तर मला जरा जमत नाही आहे का हाताने. गाईस हे बघा सगळं टाकून दिलंय मी आता. पण मला असं वाटतंय का ह्याच्यामध्ये ना माझ्याकडनं तेल जास्त पडलंय. तेल जास्त पडलंय मला असं वाटतंय. तर तुम्ही आहे ना तेल कमीच टाका कारण की तो पॅन आहे ना ऑलरेडी नॉनस्टिक आहे. आता तेल कसं काढू ते पण नाही कळतं मला. ठीक आहे बघू फर्स्ट टाइम होतं माझं देखते हे. पण बघायला तर जरा चांगलं दिसतंय. हे ना चिकन पण शिजत आले आता कारण की त्याच्या हड्ड्या दिसतात. तर व्हेजिटेरियन लोक सॉरी कारण की ही नॉन व्हेजिटेरियन डिश आहे. मी आता याला परत 10-20 मिनटं लो फ्लेमवर झाकून ठेवते ना. पहिल्यांदा बनवलंय काहीतरी वेगळं. टाकूया. अरे आटलं वाटतं तेल. शिजलं का काय नाही. खरं कर रिव्ह्यू सांग. परत कॅमेरा बंद केल्यावर म्हणतो हे कमी ते कमी आहे का. एकदम शिजलं मग खा ग. थोडस तोडून का मग. अप्रतिम झालं. अप्रतिम. चला प्लॅन सक्सेस झालाय. आता हे भाकरी सोबत खायचंय. मी पण खातेच आहे. नको काय रिएक्शन कंपल्सरी आहे ते ना है ना. चला जेवून घेतो आता. जेवून घेतो भेटूया नंतर. नो कॅन्डी क्रश झाली का क्रश करून कॅन्डी. इथे नाद आहे ना कॅन्डी क्रशचा. गाईस थांबा गाईस. चला व्हिडिओ एंड करतो आता इथेच. आणि मी हे बनवते आहे त्याला मॅट बोलतात असं राऊंड. त्याचं प्रोसिजर चालू आहे. घरी काही काम नाही म्हणून चाललं आहे टाईमपास. तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला असेल. काय सॉरी कसा म्हणजे काय रे आहे मम्मीने डिस्टर्ब केलं. काय म्हटली. मग आता तुला घालायचं आहे का ते घाल. घाल घाल. तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 1000 सबस्क्रायबर्स व्हायला थोडेच 1000 व्हायला 1000 बाकी आहेत. काही पण काय बोलतं. 1000 व्हायला हा लवकरात लवकर म्हणजे आमचे 1000 तुम्ही सबस्क्रायबर पूर्ण करा. एक सबस्क्राईबचं बटन दाबायला पैसे नाही लागत तुम्हाला. तर कृपया करून तुम्ही सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ जे कोणी बघताय
कारण की तुम्ही लोक फक्त बघता आणि सबस्क्राईब करून जात नाहीत. तर सबस्क्राईब पण करा, चॅनलला लाईक पण करा आणि आम्ही जे शॉर्ट्स टाकतो त्याला पण व्ह्यूज येतात, पण लाईक तुम्ही लोक करत नाहीत. तर लाईक पण करा. आणि चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आमचा असा विचार आहे डेली व्लॉग स्टार्ट करायचा, पण जरा आम्हाला अवघड जाते डेली व्लॉग करायला, कारण की आमचे टायमिंग्स मॅच होत नाहीत. अय्यो हात गळाला. आमचे जरा टायमिंग मॅच होत नाही आहेत आणि खूप असं जरा बोरिंग पण शेड्यूल चाललं आहे, कारण की असं मी तर घरीच येतं दाखवायला, असं वेगळं काय नाही आहे, म्हणून पण आम्ही चालू नाही करत आहे. पण बघू, जर चालू करायचं ठरलं तर करूया. जसं आम्ही 100 डेजचं चॅलेंज घेतलेलं तसंच काहीतरी एक चॅलेंज घेऊ आणि करूया. तर त्याचं काय असेल सजेशन तर तुम्ही नक्की आम्हाला सांगा, आम्ही करावं की नाही करावं. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय बाय. कँडी क्रश.